नमस्कार मित्रांनो, SY BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड या विषयातील चॅप्टर नंबर 1 होल्डिंग कंपनी अकाउंट्स आणि यामधील प्रॉब्लेम नंबर 4 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्स, वेळापत्रक असेल, ऑनलाईन एक्झाम फॉर्म असेल, तुमचे रिझल्ट्स असतील किंवा विद्यापीठाच्या काही सूचना असतील आणि अकाउंटचे प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या टॉपिकची क्वेश्चन बँक असेल, या सर्व गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आपण बघतोय होल्डिंग कंपनी अकाउंट्स या टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 4. या अगोदर 3 प्रॉब्लेम यूट्यूबवरती अपलोड झालेले आहेत. आता हा चौथा प्रॉब्लेम आपण बघतोय. प्रॉब्लेम आहे, The following are the summarized balance sheet of H Limited and Yes Limited as on 31st March 2020. म्हणजे H लिमिटेड आणि यस लिमिटेड दोघांचं समराइज बॅलन्स शीट, दोघांचं एकत्रित बॅलन्स शीट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. H लिमिटेड ही होल्डिंग कंपनी आहे आणि यस लिमिटेड ही मायनॉरिटी कंपनी आहे, म्हणजे सबसिडरी कंपनी आहे. H लिमिटेडनी यस लिमिटेडचे इक्विटी शेअर्स ॲक्वायर्ड केलेले आहेत. प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीट दिले, त्यानंतर काही 2 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, त्यालाच आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणतो. आणि आपल्याला काय बनवायचं सांगितले प्रॉब्लेममध्ये. प्रॉब्लेमच्या ॲडजस्टमेंट खाली बघा, प्रिपेअर अ कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2020. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट आपल्याला बनवायचं आहे. त्या अगोदर आपल्याला काही वर्किंग नोट्स बनवाव्या लागतात. त्या वर्किंग नोट्स आपण बघूयात आणि नंतर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवणार आहोत. पहिली वर्किंग नोट आपल्याला तयार करायची मित्रांनो. सॉल्युशन नंतर त्या ठिकाणी या पेजच्या सर्वात शेवटी बघा, H लिमिटेड ॲक्वायर्ड शेअर्स ऑफ यस लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019ला H लिमिटेडने यस लिमिटेडचे इक्विटी शेअर्स ॲक्वायर्ड केलेत. ही झाली आपली पहिली वर्किंग नोट. त्यानंतर दुसरी वर्किंग नोट तयार करायची आपल्याला. बघा, शेअर्स ऑफ H लिमिटेड इन यस लिमिटेड. H लिमिटेडने यस लिमिटेडचे किती शेअर्स घेतलेत त्यासाठीची ही वर्किंग नोट. फॉर्म्युला आहे शेअर्स ॲक्वायर्ड बाय H लिमिटेड डिव्हायडेड बाय शेअर्स इश्यूड बाय यस लिमिटेड. मित्रांनो, आता हे कुठून समजणार तुम्हाला, तर बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला बघा, शेअर कॅपिटल इश्यूड सबस्क्राईब्ड अँड पेड अप कॅपिटल. H लिमिटेडचं आहे 1,80,000 आणि यस लिमिटेडचं आहे 1,00,000. आता 1,00,000 आहे, एका शेअरची किंमत आपल्याला किती दिली, 10 रुपये दिली. बघा, इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच, म्हणजे एका इक्विटी शेअरची किंमत 10 रुपये आहे. आणि म्हणजे या ठिकाणी हे 10,000 इक्विटी शेअर्स आहेत. त्यातले किती घेतलेत, 8,000 इक्विटी शेअर्स H लिमिटेडनी घेतलेले आहेत. ते आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे. ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये बघा, H लिमिटेड ॲक्वायर्ड द शेअर्स ऑफ यस लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2019 when Yes Limited had a debit balance ₹40,000 in its profit and loss account. ठीक आहे, H लिमिटेडने या ठिकाणी 8,000 शेअर्स विकत घेतलेले आहेत. बघा, आणि टोटल शेअर्स किती आहे, शेअर इश्यूड बाय यस लिमिटेड आहे 10,000. आता यांचा आपल्याला रेशो काढायचा आहे, म्हणजे 8,000 भागिले जर 10,000 केलं तर आपलं उत्तर येईल या ठिकाणी 4/5 असा रेशो आपला या ठिकाणी येईल. म्हणजे बेचोक 8 आणि बेपंचे 10, म्हणजे आपला रेशो आलाय 4/5. त्यानंतर पुढची वर्किंग नोट आपल्याला तयार करायची आहे. ती वर्किंग नोट म्हणजे स्टेटमेंट ऑफ कॅपिटल लॉस. आता याही अगोदर वरती एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो. आता हे 8,000 शेअर्स घेतलेत, हे आपल्याला कुठं समजणार आहे, तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघा, इन्व्हेस्टमेंटमध्ये 8,000 इक्विटी शेअर्स इन यस लिमिटेड, म्हणजे 8,000 इक्विटी शेअर्स हे H लिमिटेडनी घेतलेले आहे. एकूण 10,000 शेअर्स आहे, त्यातले
8,000 घेतले म्हणजे रेशो आला 4/5. तिसरी वर्किंग नोट स्टेटमेंट ऑफ कॅपिटल लॉस. आता हा कॅपिटल लॉस प्रॉब्लेममध्ये जर बघितलं तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा कुठलाच बॅलन्स दिलेला नाही आहे. पण ॲडजस्टमेंट नंबर सेकंडमध्ये बघा तर यच लिमिटेड त्या ठिकाणी यस लिमिटेडचा डेबिट बॅलन्स दिलेला आहे 40,000. बघा प्रॉफिट अँड लॉस डेबिट बॅलन्स दिलेला आहे ऑन 1 एप्रिल 2019. डेबिट बॅलन्स म्हणजे तो लॉस आहे तो आहे 40,000 रुपये. त्याला आपण कॅपिटल लॉस म्हणतो आणि तो आपल्याला काय करायचा आहे डिव्हाइड करायचा आहे होल्डिंग कंपनीला आणि मायनॉरिटी कंपनीला म्हणजे एच लिमिटेडला आणि यस लिमिटेडला. कॅपिटल लॉस आहे 40,000. डिव्हिजन ऑफ कॅपिटल लॉस 40,000 एच लिमिटेड आणि यस लिमिटेड किंवा मायनॉरिटी. आता यश लिमिटेडला किती देणार आपला वरती रेशो आला आहे 4/5 4/5 आणि 1/5 म्हणजे 5 भागातले 4 भाग यश लिमिटेडला आणि 1 भाग मायनॉरिटीला. मग तो किती येईल 8 चौक 32 आणि 8 एक 8 म्हणजे यच लिमिटेडला 32,000 गेले आणि मायनॉरिटीला आले 8,000. कॅपिटल लॉस डिव्हाइड करून झाला आहे. त्यानंतर आता पुढची वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. आता रेव्हेन्यू प्रॉफिट काढायचं आहे. हा रेव्हेन्यू प्रॉफिट कसं काढणार तर प्रॉफिट अर्न फ्रॉम 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020. आता आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रॉफिट दिलेला नाही आहे पण जो डेबिट बॅलन्स आहे तो मायनस आहे तो लॉस आहे. मग त्यातनं काय करायचं आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा यस लिमिटेडचा बॅलन्स दिला आहे 25,000. मग 40,000तनं 25,000 वजा केल्यानंतर जो बॅलन्स राहतोय तो राहिला आहे 15,000. त्याला आपण रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणणार. 40,000 वजा 25,000 रेव्हेन्यू प्रॉफिट आला आहे 15,000. डिव्हिजन ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट आपल्याला यच लिमिटेडला आणि मायनॉरिटीला डिव्हाइड करायचा आहे. तो वाटून द्यायचा आहे कोणत्या रेशोमध्ये 4/5 आणि 1/5. तो कसा येईल बघा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 15,000 4/5 तो डिव्हाइड कसा करणार आपण 15,000 भागिले 5 करायचं. 15,000 भागिले 5 केलं तर ते येईल तुमचं उत्तर येईल 3,000 आणि 3,000 गुणिले 4 4 12,000 यच लिमिटेडला आणि 3,000 मायनॉरिटीला. या ठिकाणी रेव्हेन्यू प्रॉफिट डिव्हाइड करून झालेला आहे. त्यानंतर पुढची वर्किंग नोट तयार करायची आहे ती म्हणजे स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. मित्रांनो याही अगोदर आपण 3 प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. तुम्ही फक्त प्रॉब्लेमच्या वर्किंग नोट व्यवस्थित बघून घ्या कुठं ॲड होतं आहे आणि कुठं लेस होते. तुम्हाला हळूहळू सगळे प्रॉब्लेम समजतील. आता स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी. मायनॉरिटी म्हणजे यस लिमिटेड. यस लिमिटेडनी किती रुपयाचे शेअर्स त्यांच्याकडं आता राहिलेले आहेत तर त्यांच्याकडं 2,000 शेअर्स राहिलेत. एका शेअरची किंमत 10,000 आहे म्हणजे ती किंमत झाली 20,000. म्हणजे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी 20,000. त्याच्यामध्ये आपल्याला आपण कॅपिटल प्रॉफिट ॲड करतो आणि रेव्हेन्यू प्रॉफिट पण ॲड करतो. पण आता कॅपिटल लॉस आलेला आहे तो मायनस करायचा आहे. लेस कॅपिटल लॉस. मायनॉरिटीचा कॅपिटल लॉस आहे 8,000 तो वजा करा खाली 12,000 राहिलेत. त्यानंतर रेव्हेन्यू प्रॉफिट ॲड करणार. ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. मायनॉरिटीचा रेव्हेन्यू प्रॉफिट आलेला आहे 3,000 रुपये तो ॲड करा. 12 आणि 3 झाले 15,000 म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट आला आहे 15,000. मायनॉरिटी इंटरेस्ट आपण घेणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट करणार आहे त्यामध्ये. त्यानंतर पुढची 6वी वर्किंग नोट तयार करायची आपल्याला ती म्हणजे गुडविल. स्टेटमेंट ऑफ गुडविल. आता ही वर्किंग नोट कशी तयार होते बघा. कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय यच लिमिटेड. यच लिमिटेडनी जे शेअर्स ॲक्वायर्ड केलेत त्याची किंमत आपण जर बॅलन्स शीटला बघितली तर 55,000 आहे. त्याची कॉस्ट व्हॅल्यू किती आहे म्हणजे ॲक्च्युली 55,000 रुपयाला ते ॲक्वायर्ड गेलेत पण त्याची मूळ फेस व्हॅल्यू किती आहे त्याची फेस व्हॅल्यू 80,000 आहे. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय यच लिमिटेड ते आहेत 80,000 म्हणजे 55,000मधनं 80,000 वजा केले तर या ठिकाणी जो बॅलन्स राहतोय तो मायनसमध्ये येतोय. त्याला आपण कॅपिटल रिझर्व्ह म्हणतो. कॅपिटल रिझर्व्ह बॅलन्स आला आहे 25,000. आणि त्यानंतर आता यामध्ये मग काय ॲड करणार. ॲड यच लिमिटेड शेअर्स इन कॅपिटल लॉस. यच लिमिटेड शेअर्स इन कॅपिटल लॉस तो बॅलन्स आहे 32,000 म्हणजे 25,000 मधनं या ठिकाणी 32,000 जाणार नाही आहे पण 32मधनं 25 मायनस केल्यानंतर जो बॅलन्स राहील त्याला आपण म्हणणार गुडविल म्हणजे तुमचं गुडविल आलं आहे 7,000 रुपये.
कॅपिटल रिझर्व्ह म्हणजे तो मायनस बॅलन्स होता, म्हणजे मायनसमधनं प्लस गेले, खाली 7,000 राहिलेत. आता हे 32,000 कोणते, तर एच लिमिटेडचा कॅपिटल लॉस, म्हणजे आपला गुडविलचा जो बॅलन्स आला आहे तो आला आहे 7,000. गुडविल आपण घेणार बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. मित्रांनो, ही 6वी वर्किंग नोट झाली. त्यानंतर सर्वात शेवटची वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ कन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स काढायचा आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो बॅलन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स या ठिकाणी 35,000 आहे. मित्रांनो, हा 35,000 बॅलन्स कोणाचा आहे, एच लिमिटेडचा. एच लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आहे 35,000. तो आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसतोय. आणि त्यामध्ये काय ॲड करणार, ॲड एच लिमिटेड शेअर्स इन रेव्हेन्यू प्रॉफिट. एच लिमिटेडचा रेव्हेन्यू प्रॉफिटमधला शेअर्स आहे 12,000 रुपये, तो ॲड करा. 35 आणि 12 झाले 47,000. त्याला म्हणणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आला आहे आपला 47,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आपण घेणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मित्रांनो, सगळ्या वर्किंग नोट तयार करून झालेल्या आहेत. आता आपल्याला कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायचे. वरती नाव टाकणार कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड अँड इट्स सबसिडरी एस लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. प्रॉब्लेम लक्षात घेताना अगोदर तुमच्या डोळ्यासमोर बॅलन्स शीट ठेवा. सगळ्यात एक नंबर आपण घेणार शेअर कॅपिटल इशूड, सबस्क्राईब्ड अँड पेड अप. आता यस लिमिटेडचं शेअर कॅपिटल आपण घेतलेलं आहे. आता फक्त घ्यायचं आहे एच लिमिटेडचं. एच लिमिटेडचं शेअर कॅपिटल आहे 1,80,000. प्रॉफिट नंतर घेणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स. आत्ताच आपण शेवटची वर्किंग नोट तयार केली. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स घेतला आहे 47,000. त्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स दिलेत बघा 40,000 आणि 20,000 झाले 60,000. पण सन्ड्री क्रेडिटर्सवरती ॲडजस्टमेंट आहेत. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट, डेटर्स इन्क्लूड 10,000 ड्यू फ्रॉम यस लिमिटेड. ते इंटर कंपनी ओविंग म्हणून वजा करायचे, म्हणजे 60,000मधनं 10,000 इंटर कंपनी ओविंगचे वजा केले, आउटवर्ड आले 50,000. आता हे सन्ड्री क्रेडिटर्समधनं 10,000 वजा केलेले आपल्याला सन्ड्री डेटर्स म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेटला सुद्धा 10,000 वजा करायचे. ठीक आहे. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर आपण घेणार मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्टची आपण वर्किंग नोट तयार केलेली आहे. तो बॅलन्स आहे 15,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतला आहे. त्यानंतर बिल्स पेबल. बिल्स पेबल आहे 20,000 आणि 10,000 30,000. याच्यावरती काही ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट रक्कम आउटवर्डला घेतली. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट आहे 20,000. तो फक्त एच लिमिटेडचाच आहे, एच लिमिटेडचा काही नाही आहे, तो नील आहे. आउटवर्ड रक्कम आली 20,000. मित्रांनो, लायबिलिटी साईड कंप्लीट झालेली आहे. आता जाणार आपण ॲसेट साईडला. ॲसेट साईडला सगळ्यात एक नंबर आपण घेतो गुडविल. गुडविल आपण कॅल्क्युलेट केलं आहे वर्किंग नोटमध्ये. गुडविल आहे 7,000. त्यानंतर बॅलन्स शीटला जर बघितलं तर एक नंबरला आहे बिल्डिंग एच लिमिटेड आणि यस लिमिटेड 50,000 आणि 40,000 झाले 90,000. काही ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट रक्कम आउटवर्ड घेतली. त्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्सची रक्कम आहे एच लिमिटेड आणि यस लिमिटेड 50,000 आणि 25,000 झाले 75,000. त्यातनं आपल्याला इंटर कंपनी ओविंगचे 10,000 वजा करायचे, म्हणजे 75,000 वजा 10,000 आउटवर्ड आले 65,000. त्यानंतर आहे मशिनरी 80,000 आणि 20,000 झाले 1,00,000. ह्याच्यावरती पण काही ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट रक्कम आउटवर्डला घेतली. एच लिमिटेड 80,000, यस लिमिटेड 20,000 आउटवर्ड 1,00,000. त्यानंतर आहे फर्निचर 60,000 आणि 20,000 आउटवर्ड आले 80,000. याच्यावरती सुद्धा काही ॲडजस्टमेंट नाही आहे. मित्रांनो, अशा प्रकारे लायबिलिटीज आणि ॲसेट्स आपण कन्सॉलिडेटेड म्हणजे दोघांच्या एकत्रित लायबिलिटीज आणि ॲसेट्स घेतलेले आहेत. आपण काही ठिकाणी वर्किंग नोट तयार केल्या, त्या वर्किंग नोटचे बॅलन्ससुद्धा आपण सगळे घेतलेले आहेत. गुडविल असेल, त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, मायनॉरिटी इंटरेस्ट असेल किंवा शेअर कॅपिटलचा बॅलन्स असेल. अशा प्रकारे हे तुमचं बॅलन्स शीट तयार झालेलं आहे. मित्रांनो, बॅलन्स शीट जर टॅली केलं तर ते टॅली होतं आहे 3,42,000, 3,42,000. हा होता निराली पब्लिकेशनच्या पुस्तकामधील प्रॉब्लेम नंबर 4 होल्डिंग कंपनी अकाउंट्स या टॉपिकमधला. विद्यार्थी मित्रांनो, कॉर्पोरेट अकाउंटिंग हा विषय तसा थोडा टफ असतो असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पण तुम्ही जर व्यवस्थित काळजीपूर्वक हे प्रॉब्लेम बघितले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात आणि हे प्रॉब्लेम तुमचे 100% टॅली होऊ शकतात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.